देशभरात लातूर पॅटर्नमुळे शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या लातूर शहरात आता गुन्हेगारी वाढली आहे। औसा रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली। किरकोळ वादातून या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। पाहूयात। लातूर पॅटर्नला गुन्हेगारीचं ग्रहण। महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला। किरकोळ वादातून हल्ला, विद्यार्थ्याचा मृत्यू। शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरची ओळख आहे। राज्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी लातूर शहरात येतात। मात्र त्याच लातूर शहरात आता गुन्हेगारी वाढताना दिसते आहे। औसा रोडवरील पुरणमल लाहोटी महाविद्यालयासमोर सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्याच वादातून संध्याकाळी पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आले। या वादात विक्रम नारायण पांचा या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हे दोन्ही गटांनी आपापल्या ओळखीचे नातेवाईक असे मुलं बोलवून मोठ्या प्रमाणात भांडणे कॉलेजच्या आणि हॉस्टेलच्या गेटच्या आवारात केलेली आहेत। त्या भांडणामध्ये डिप्लोमाच्या 3rd इयरला शिकणारा विक्रम पांचाळ या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये संशयित जे कॉलेजमध्ये शिकणारा एक 3rd इयरचा विद्यार्थी डिप्लोमाचा आणि त्याचा एक मित्र असे 2 जण आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि अधिक आरोपी तसेच गुन्ह्याला कोण सहभागी आहेत ते निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे। या हाणामारीच्या घटनेत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झालेत। लातूर शहरात मागील अनेक दिवसांपासून अशा घटना घडतायत। हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या टोळ्या देखील शहरात सक्रिय झाल्यात। लातूरच्या गणेश मंदिराजवळ काही तरुण हातात कोयते घेऊन शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता। दरम्यान यानंतर आता एका विद्यार्थ्याची हत्या झाली आहे। त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर आता बोट ठेवण्यात येत आहे। लातूर शहर सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये जेव्हा हत्येचे प्रकार घडत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे। पोलीस प्रशासनाने याबाबतीत गस्त वाढवली पाहिजे। जे संबंधित गुन्हेगार असतील त्याच्यावरती वचक बसवली पाहिजे। ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये कोयते घेऊन सुद्धा रात्री बेरात्री फिरलेले युवक तुम्हाला आढळतात, पाहायला मिळतं। त्यासाठी माझी विनंती प्रशासनाला आहे की तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन पोलीस प्रशासनाने यांना खाकीचा हिसका दाखवला पाहिजे। त्याच्याशिवाय लातूर हे शांत आणि संयम राहणार नाही। लातूर शहरात मागच्या 15 दिवसात हत्येची ही दुसरी घटना घडली आहे। 2 फेब्रुवारीला लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात त्याचाही मृत्यू झाला होता। दरम्यान सोमवारी पुन्हा एकदा अशाच हल्ल्यातून एका विद्यार्थ्यानं आपला जीव गमावलाय। त्यामुळे लातूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तसंच कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।